श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, सुखी जीवन जगण्याची काही मूल मंत्र आहेत. ते जर तू जाणून घेतलेस तर तुझ्या जीवनात तुला इतर कशाचीही आवश्यकता भासणार नाही. थोडा विश्वासही आपल्या देवावर ठेवला तर सगळं काही चांगलं होईल. देव म्हणतात, बाळा, चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषाचे भांडार. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तुम्हाला कधीही दुःखी आणि कष्टी होऊ देण्यापासून रोखण्यासाठी तुमच्याकडे आशीर्वाद पाठवत असतो. पण तुम्ही इतका आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवावर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. सगळे म्हणतात, पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येतील. पण देवावरचा विश्वास आणि श्रद्धा आणि भक्ती सोबत ठेवा आणि देवाचे स्मरण करत राहा. त्यामुळे तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला अडचणीत कोणीही मदत करणार नाही, पण देव नक्कीच तुमची मदत करतील. देवा, तुम्ही दिलेल्या आशीर्वादांबद्दल मी तुमचे आभार कसे मानू हे जर तुम्हाला कळत नसेल तर त्या क्षणाला शांत राहा. देवाचे स्मरण करा, कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवत आहे. तुमच्या मार्गात सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद देत आहे. देव म्हणतात, कधी कधी तुला काही वेदनाही होत असतील तरीही घाबरून जाऊ नकोस, कारण या वेदनांचा काळ खूप काही कमी केला जाईल. देव तुझ्या चांगुलपणाला पाहत आहे आणि तुझ्या चांगल्या कर्मांना देखील. तेव्हा विश्वास ठेव की तुझ्याजवळून ते सर्व काढून घेतल्या जाईल जे तुला त्रास देत आहे, जे काही दुःख आहे. आणि तुझ्यासाठी देव असा मार्ग निर्माण करत आहे. तुझी क्षमता वाढवल्या जात आहे आणि म्हणूनच तू तेही कार्य करू शकशील जे तुला आज अशक्य वाटत आहे. आपल्यामध्ये नेहमीच चांगली शक्ती आणि क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवे आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. ते जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला जीवन जगणे अगदी सोपे आणि सहज होईल. देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत देतील. तिथपर्यंत धीर ठेवा, संयम ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याचं मार्गाने त्याच्या मागे येते. म्हणून निरंतर तुम्हाला चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित केल्या जाते आणि निरंतर चांगलेच कर्म करावे. त्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता आणि वैभव प्राप्त करू शकता. कधीही कुणाबद्दल वाईट भावना मनात ठेवू नका, त्यामुळे तुमचे मन दूषित होते. देव म्हणतात, बाळा, कधी कधी जगाचे गणित आणि तुझे गणित जुळत नसले तरीही देव तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे हे विसरू नको. तू मांडलेले गणित जरी कधी कधी चुकीचे ठरत असेल, तुझ्या मनाप्रमाणे तुला आशीर्वाद प्राप्त होत नसतील तर त्यावेळेस शांत राहा, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार हे जरी नक्की नसले तरीही तुमच्या भावना देव ऐकतात, तुमच्या प्रार्थना देव ऐकतात आणि देव तुमच्या दिशेने ते मोठे आशीर्वादही पाठवत असतात. तेव्हा स्वतःचा तोल ढळू देऊ नका. खूप काही राग आणि द्वेषाने वागू नका. सर्व काही संयमाने घ्या. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या कमतरता देव आशेने आणि आनंदाने भरून देणार आहे. तुम्ही फक्त विश्वासाने पुढे जा. कोणी कितीही सुंदर, हुशार, ताकदवान, गतिमान जरी असला तरी आपण त्याकडे तेव्हाच आकर्षित असतो जेव्हा तो आपल्याशी खूप काही प्रेमाने, आनंदाने वागू इच्छितो. जर एखादा आपला जवळचाच व्यक्ती आपल्याला तोडून बोलत असेल तर आपलेही मन त्यावर रमत नाही आणि मग तिथून सुरुवात होते ती द्वेषाची. पण तसे करू नये. कधी कधी परिस्थिती इतकी बदलते की काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण त्यावेळेस देव तुम्हाला ते सर्व काही देत असतात जे तुम्हाला योग्य आहे. जो व्यक्ती खरा आहे, अहंकारी नाही, त्याचकडे तुम्ही वळाल, कारण तिथपर्यंत आपल्यासोबत जे काही घडत आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही
विसरू नका. देव प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे आहे. तुमचे भाग्य आणि तुमची जी काही मिळवण्याची क्षमता आहे त्यात देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करत आहेत. त्यामुळे नाराज राहू नका. कधी काही काळी तुम्हाला काही मिळाले नसेल तर मनात नैराश्य ठेवू नका. कारण चुकीच्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यापेक्षा देव तुम्हाला श्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट देण्याच्या मार्गावर आहेत. जर तुम्ही ते स्वीकार करणार असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी देवाच्या प्रेमात राहा. देवाच्या आशेवर राहा. कारण देव तुमची आशा नक्कीच पूर्ण करतील. विश्वास ठेवा. तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे. पण थोडा संयम दाखवा आणि जे काही घडत आहे त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात. जर तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा. कारण भक्ती ही सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. ती तुम्हाला देवाकडे नेते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. तू मला रोज प्रार्थनेद्वारे हाका मारतोस. खूप काही प्रश्नही विचारतोस. त्या काही प्रश्नांची उत्तरे तुला आता लवकरच मिळणार आहे. चुकीच्या लोकांसोबत राहिल्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले. जर कुणी तुम्हाला खूप काही त्रास देत असेल, तुमच्या मनात वेदना दुःख निर्माण करत असेल तर त्यापासून दूर राहिलेले केव्हाही चांगले असेल. अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्याला मदत करायला येऊन त्याच्या दिवसांपासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद कराल. विचार करा, त्या दिवसापासून तुम्हाला शांतता दिली जाईल. मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणाही तुम्हाला दिसणार नाही. देव म्हणतात, बाळा, कधीकधी तुझ्यासमोर तेच येते जे मी तुला दाखवू इच्छितो. मग तो कोणाचा खरेपणा असो की कोणाचा खोटेपणा असो. कोण तुझ्या बाजूने कार्य करत आहे तर हे लक्षात घे की जे कोणी तुझ्या बाजूने कार्य करत आहे ते तुझ्यासाठी देवांनी पाठवलेले एक आशीर्वादाच्या रूपात देवदूत आहेत. ते तुला मदत करायला आले आहेत आणि ज्या क्षणाला तू त्यांची मदत स्वीकार करशील, मनोभावे देवाला विनंती करशील की हे देवा, हे परमात्मा, हे परमेश्वरा, तुम्ही जे काही माझ्यासाठी करत आहात त्याच्यात माझे सुख दडलेले आहे आणि ते मी मनपूर्वक स्वीकार करतो. त्या क्षणाला तुम्ही अद्भुत चमत्कार आकर्षित कराल. कारण देव तुमची मदत करत आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी तुझ्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाही. पण मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका. कारण जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा तुमच्यात राग, द्वेष निर्माण होऊ शकतो. तुम्ही इतरांना काही दोष देऊ शकता. पण त्या क्षणाला शांत राहा. मनाला शांत करा. कारण बोललेले शब्द कधीही वापस घेता येत नाही. ते जर चांगले असले तर चांगलंच होईल. पण ज्यात द्वेष असेल, राग असेल, ते शब्द कुणाचे तरी मन दुखावून जाईल. जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती, मोह आहे तोपर्यंत त्याला काहीही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीतीही नेहमी राहते. पण आसक्ती, मोह संपल्यानंतर माणूस यापासून मुक्त होतो आणि तो वैराग्याच्या दिशेने चालू लागतो. देव म्हणतात, बाळा, देव शोधताना देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. कारण देव, जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा. जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर गोष्ट विसरून जा आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरा. देव म्हणतात, बाळा, नाते टिकवण्यासाठी 36 गुण नव्हे तर फक्त 4 गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक असावी, तसेच प्रामाणिकपणा, अभिमान नसावा, तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज पडणार ही कल्पना कधीही मनात धरू नका. कारण प्रत्येकाला इथे जगताना कुणाची ना कुणाची आवश्यकता ही पडतेच असतेच. तेव्हा अभिमान धरू नका. फक्त 4 गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक
असावी, तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा, तसेच मला कुणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे असू नये. जर तुम्ही स्वतःला देवाचे बाळ पुत्र मानता तर त्या ठिकाणी तुम्ही अभिमान सोडावा. मग सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमचे नातेही टिकणारच आहे. तुमचे नातेही तुमच्यापासून कधीही दुरावा करतील नाही. अभिमान सोडावा. जो कोणी अभिमान रहित असेल त्यालाच सर्व काही सुख प्राप्त होताना तुम्हाला दिसून येईल. देव म्हणतात, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. लोभाने नाही, अभिमानाने नाही, मत्सराने नाही, तर ते प्रेमाने, करुणेने, नम्रतेने आणि भक्तीने करा. तेव्हा देवही तुमच्यावर अधिक प्रसन्न होतील आणि त्याचप्रमाणे तुम्ही ज्या नात्यांना तुमच्यापासून दूर न जाऊ देण्यासाठी त्यांना आपुलकी, प्रेम आणि खूप काही असे द्याल जे तुम्हाला तुमच्याजवळ भासतील. देव म्हणतात, कधीही आपल्या नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रेमाचे 2 शब्दही पुरेसे ठरतात. तुमचा विश्वास त्यांच्यावर हवा तेवढा असावा, कारण देवांनी ही नाती तुम्हाला प्रदान केलेली आहेत. तुम्ही त्यावर विश्वास दाखवावा. सर्व काही योग्यच होणार आहे. बाळा, तुम्ही ज्या पैशासाठी, आर्थिक परिस्थितीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात, तर येणारे काही दिवस तुमच्यासाठी खूप काही उन्नतीचा काळ घेऊन येणार आहे. जर आर्थिक परिस्थिती बदलायची आहे तर कर्मावरही लक्ष केंद्रित करणे तितकेच आवश्यक आहे. भक्ती करताना, श्रद्धा ठेवताना आपल्या कार्यावरही तितकेच प्रेम करा, कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रेम करू लागता ती वाढू लागते. जेव्हा तुम्ही वाढ अपेक्षित करता, मग ते तुमचा आर्थिक परिस्थिती असो, तर त्या कार्यात तुम्ही मन रमवले पाहिजे. कोणतीही गोष्ट सोपी वाटत जरी नसली तरीही सोपी करणे ही कधीकधी तुमच्या हातीसुद्धा आहे. तेव्हा देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांना अधिक जोर लावा. अधिक कर्मात मन लावा. प्रयत्न अधिक वाढवा, कारण त्यामुळे तुम्ही ते आकर्षित कराल जे तुम्हाला आकर्षित करायचे आहे. मग तो पैसा असो, तुमचे प्रेम असो, एखादी गोष्ट असो किंवा एखादी वस्तू असो. स्वामींचा हा दैवी संदेश जर तुम्ही संपूर्ण मनाने ऐकला असेल तर यातील जे काही सांगितले गेले आहे, देवाचे मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झाले आहे, त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी